आली आली भाग्यलक्ष्मी. असं काय पाचताय द्या इकडे. चल माझ्या बा. अरे काय करतो सासू, चल. प्रॉपर्टीची भानगड कधी सुटणार आहे कोणास ठाऊक. सुदामा दादानी त्याच्या विल मध्ये लिहून ठेवलंय की जोपर्यंत संजयचं लग्न होत नाही आणि त्याला मूळ होत नाही तोपर्यंत संजय या सगळ्या प्रॉपर्टीचा वारसदार आहे. त्याला मूल झाल्यानंतर यातली अर्धी प्रॉपर्टी आपल्या नावाने होईल. माहितीये मला, आणि म्हणूनच त्याचं लवकरात लवकर लग्न लावणार आहे. काशीला या घरची सून करून घ्या अशी अट घातले बाप्पाजींनी. त्याचं काय करणार आहोत आपण? त्या भाविणीच्या मुलीला माझी सून म्हणून मी माझ्या घरात कधीच घेणार नाही. तुम्ही आणि तुमचे बाप्पाजी काय ते बघून घ्या. पुढच्या निवडणुकीला आम्हाला उभं राहायचंय बाबा कदम. म्हणजे आपण स्वतः राजकारणात? आता तरी आम्ही दुसरं काय करतोय बाबा कदम? अरे जगातल्या सर्व धर्मसत्ता या राजसत्ताच होत्या रे आणि आहे. आजवर आम्ही अप्रत्यक्षपणे राजकारण करत आलो, आता प्रत्यक्ष राजकारणात उडी घेणार. वा. आम्ही जर निवडणुकीला उभे राहिलो ना तर या धनाजीरावांना संपवणं अवघड नाही. तुम्हाला आठवतंय मुंबईला मंत्रालयात असताना तुमच्या सिक्युरिटीसाठी एक पोलीस इन्स्पेक्टर होता. त्याच्या बहिणीने आत्महत्याचा प्रयत्न केला होता कारण तिला 97% मार्क्स मिळाले होते आणि 1% तिची ऍडमिशन हुकली होती. अहो मी तुम्हाला विचारतीये, आठवतंय ना? हो, सुदेश नाव त्याचं. पण तू हे सगळं आज का बोलतेस? याचा संदर्भ लागत नाहीये मला. सांगते ना. तर या सुदेश देवची एकदा आत्महत्येचा प्रयत्न करणारी बहीण संजयसाठी कशी वाटते तुम्हाला? बॅग का भरतेस? भाऊ, मी हे गाव कायमचं सोडून जायचा निर्णय घेतलाय. अगं पण संजयचं काशीशी लग्न झालं. आपण त्यांना हे सांगायचंच नाही कारण आपल्यालाच ते मान्य नाहीये. तेव्हाची गोष्ट वेगळी होती, पण आता तू हे सगळं असं सोडून नाही जाऊ शकत. का? कोणासाठी राहू मी इथे? अगं कोणासाठी म्हणजे काय? तुझ्या नवऱ्यासाठी, संजयसाठी. हे जे काय घडलं त्याला कोणीही लग्न म्हणून मान्यता देणार आहे का? अपघाताने झालेली नाही काशी, नाही. अगं हेच समजण्यात तू फार मोठी चूक करतेस. आई भिराईच्या दरबारात एवढी मोठी घटना घडली, हा निव्वळ अपघात आहे असं वाटतं तुला? त्या भाविणीची मुलगी सून म्हणून माझ्या घरात कधीच येणार नाही. आणि म्हणूनच या सुदेशच्या बहिणीशी मला लवकरात लवकर संजयचं लग्न लावायचं. पण मग तीच मुलगी का? अहो कारण जी मुलगी एवढ्याशा कारणावरून जीव देण्याचा प्रयत्न करते ती स्वभावानं सेन्सिटिव्ह आणि इमोशनल असली पाहिजे. आणि संजयसाठी मला अशीच गरीब स्वभावाची मुलगी पाहिजे जी उठ म्हटलं की उठेल आणि बस म्हटलं की बसेल. भिराई आईने तुम्हा दोघांचं लग्न लावलंय. संजय रावांची बायको आहे, मोही त्यांची सून आहे. हे फक्त तुम्ही बोलून काय उपयोग? हे त्यांनी स्वीकारलं पाहिजे ना. अगं त्यांना स्वीकारायला लावण्यासाठीच तुला इथे राहायचंय. तुला धनाजी रावांच्या घरातली भाग्यलक्ष्मी व्हायचंय काशी. तू म्हणायची ना की तुला लोकांची मदत करावीशी वाटते, आजूबाजूच्या परिस्थितीत बदल घडून आणावासा वाटतो, समाजकार्य करावंसं वाटतं. मग काशी हीच ती संधी आहे. तू इथे या गावात राहून समाजकार्य कर, नाहीतर या गरीब आणि अशिक्षित लोकांवर अन्याय होतच राहील आणि बाप्पाजी सारख्या कोल्ह्यांचा संचार वाढतच राहील. काशीत संजयला तू नवरा म्हणून नको, तर एक अपंग आणि मतिमंद मुलगा म्हणून मदत कर, त्यांना न्याय मिळवून दे. काशी तू गेलीस ना तर हे लोक माझ्या संजयला मारून टाकतील. त्यांना तो नकोय. हे गाव सोडून जाऊ नकोस, तुझ्या पाया पडून.